महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। स्वयंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाजपा सरचिटणीस संतोषभाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंभू फाउंडेशनच्या वतीने फुरसुंगी संकेत विहार येथे 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्मार्टर स्टेप्स प्री स्कूल संकेत विहार या ठिकाणी सेवानिवृत्त सैनिक, खेळाडू, 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला। स्वयंभू फाउंडेशनच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम साजरे केले जातात। 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांची भाषणे तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी स्वयंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाजपा सरचिटणीस संतोषभाऊ हरपळे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना तसेच शालांत परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सेवानिवृत्त सैनिक, विद्यार्थी, खेळाडू यांचा सन्मान स्वयंभू फाउंडेशनच्या वतीने सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। स्मार्टर स्टेप्स प्री स्कूल संकेत विहारच्या स्टाफचे आणि टीचर रेखाताई काळे मॅडम यांचे या कार्यक्रमासाठी मोठं योगदान लाभलं। तसेच गल्ली नंबर 16 हरपळे नगर येथेही स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। या कार्यक्रमासाठी स्वयंभू फाउंडेशन अध्यक्ष भाजप सरचिटणीस संतोषभाऊ हरपळे, स्वयंभू फाउंडेशन उपाध्यक्ष दत्ता करचे, सामाजिक कार्यकर्ते विनोद केकाण, भाजप उपाध्यक्ष गणेश धोंडगे, सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब नाळे, सेवानिवृत्त सैनिक मेजर संजय शिरसाट, सेवानिवृत्त सैनिक मेजर उत्तम पोळ, भाजप महिला आघाडी सरचिटणीस अर्चनाताई तेलकर, स्वयंभू फाउंडेशन महिला आघाडी अध्यक्षा छायाताई नरावडे, भाजप महिला आघाडी उपाध्यक्षा रेखाताई काळे, विभाग प्रमुख राणी नाळे, चिटणीस मंगलताई शिरसाट, सुमन पवार, डॉक्टर गळवे, मदन भंडारी, मुक्नाराम पटेल, राजश्री ससाणे, सुवर्ण होले, राऊत मॅडम, संतोष चाकोरे, प्रथमेश जगताप, अक्षय लोखंडे, व्यंकट पवार, आशा भोसले, शारदा मिसाळ, सुनंदा साळुंके, मंगल हटकर तसेच परिसरातील विद्यार्थी, पालक, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री ससाणे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता करचे यांनी केले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।